हाय फ्रेंड्स, माझं नाव शर्वरी मुळे. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आजपासून मी एक नवीन सिरीज घेऊन तुमच्या भेटीला आली आहे. या सिरीजमध्ये आपण वाय भारत मॅटर्स या पुस्तकाची समरी पाहणार आहोत. ही सिरीज टोटल 11 व्हिडिओजची आहे, ज्याचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. चला तर मग सुरू करूयात आपण आपली नवीन सिरीज. वाय भारत मॅटर्स या पुस्तकाबद्दल सांगायला गेल्यास हे पुस्तक एस जयशंकर यांनी लिहिलं आहे, जे की भारताचे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत, म्हणजेच परराष्ट्र व्यवहार बघतात. हे अत्यंत हुशार आणि चाणाक्ष डिप्लोमॅट देखील आहेत. तर त्यांच्या दृष्टीने भारत का महत्त्वाचा आहे, भारत का मॅटर करतो, ते त्यांनी ह्या पुस्तकात सांगितलं आहे. चला तर मग आपण बघूयात या पुस्तकातला पहिला चॅप्टर आपल्याला काय सांगतो आहे. पुस्तकातील पहिल्या चॅप्टरचं नाव आहे प्रेझेंटिंग वर्ल्ड व्ह्यू, म्हणजे आपण जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवं किंवा जग कशा दृष्टिकोनातून चालतं ते त्यांनी यात दिलेलं आहे. तसंच भारताचा आणि जगाचा, म्हणजे भारत कोणत्या स्थानावर आहे जगात ते देखील त्यांनी याच्यात सांगितलं आहे. तर याच्यात जास्त काही हा पहिला चॅप्टर मोठा नाही आहे, तर आपण लगेच मी तुम्हाला यातले महत्त्वाचे पॉईंट्स सांगते. त्यांनी पहिलं तर याच्यात महत्त्वाचा पॉईंट असं दिलेलं आहे की जे परराष्ट्र व्यवहार आहेत, राष्ट्रांसाठी चालणारे जे व्यवहार आहेत, ते आपण पाच गोष्टींनी डिफाईन करू शकतो. पहिलं म्हणजे ग्लोबलायझेशन, दुसरं म्हणजे रिबॅलन्सिंग, तिसरं म्हणजे मल्टीपोलॅरिटी, चौथं म्हणजे टेक्नॉलॉजी आणि पाचवं म्हणजे पॉलिटिक्स. म्हणजे जे त्यांनी पॉलिटिक्ससाठी खूप छान शब्द वापरला आहे की गेम्स इनसाइड नेशन, म्हणजे देशांतर्गत चालणारे जे राजकारण आहे त्या पॉलिटिक्सबद्दल ते इथे बोलत आहेत. यातील पहिलं म्हणजेच ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. आपण आजकाल बघतो की प्रत्येकच गोष्टीचं जागतिकीकरण होत चाललं आहे असं आपण ऐकतो. दुसरा पॉईंट म्हणजे रिबॅलन्सिंग म्हणजे पुन्हा बॅलन्स करणं, किंवा एखादी गोष्ट जर चुकून आपल्या हातून चुकीची झाली असेल किंवा अनबॅलन्स झाली असेल, त्याला पुन्हा बॅलन्स करणं. जसं की कोरोना काळात आपल्याकडे खूपच गोष्टी अनबॅलन्स झाल्या होत्या. त्या कोरोनानंतर आपण जेव्हा कोरोनाचा रिकव्हरी फेज 2021मध्ये आला, तेव्हा अनलॉक फेज आला, तेव्हा त्या आपण पुन्हा बॅलन्स केल्या. त्यालाच रिबॅलन्सिंग असं म्हणतात. हे रिबॅलन्सिंग जागतिक स्तरावर बऱ्याचदा होत असतं. तिसरं म्हणजे मल्टीपोलॅरिटी म्हणजे जसं की आज आपण ऐकतो की जागतिक महासत्ता बनण्याच्या रेसमध्ये सध्या भारतही आहे, तसंच चीनही आहे, अमेरिकाही आहे. अमेरिका तर सध्या जागतिक महासत्ता आहे. ही जी रेस आहे किंवा ही जी खूप साऱ्या देशांमध्ये होणारी स्पर्धा आहे, यालाच मल्टीपोलॅरिटी असंही म्हणतात. चौथं म्हणजे टेक्नॉलॉजी. आजकाल आपण ऐकतो की ज्या देशाकडे टेक्नॉलॉजी मजबूत असेल ना, तो देशच जागतिक महासत्ता बनण्याच्या स्पर्धेत पुढे असतो. जसं की फॉर एक्झाम्पल अमेरिकेची टेक्नॉलॉजी पॉवरफुल आहे, तर तो सध्या जागतिक महासत्ता आहे. किंवा भारताची टेक्नॉलॉजी आता त्या लेवलची होती आहे, तर भारतही जागतिक महासत्ता बनण्याच्या स्पर्धेत आघाडीच्या 5 ते 6 देशांमध्ये येतो. पाचवं म्हणजे पॉलिटिक्स म्हणजेच यांनी इथे खूप छान शब्द वापरला आहे, जसं की मी सांगते गेम्स इनसाइड नेशन. म्हणजे हे इथे पूर्ण जागतिक पॉलिटिक्सबद्दल नाही, तर देशांतर्गत जे काही पॉलिटिक्स होतं, आपण जे काही आजूबाजूला बघतो त्याविषयी ते इथे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या 5 गोष्टी अशा आहेत ज्यांनी आपले इंटरनॅशनल रिलेशन्स सुधारूही शकतात किंवा बिघडूही शकतात. या 5 गोष्टीच मेन आहेत, ज्या सगळं काही फॉरेन पॉलिसीज डिफाईन करतात आपल्या. त्यानंतर आणखीन एक दुसरा पॉईंट ह्या पहिल्या चॅप्टरमधला मला आवडलेला असा आहे, इंडिया इज वन ऑफ द रायझिंग पॉवर्स. म्हणजे मी जसं की सांगितलं की भारतही जागतिक महासत्ता होण्याच्या स्पर्धेत आहे, पहिल्या 5 ते 6 देशांमध्ये आहे. पण भारतात 2 आपण पुराणांना म्हणजे विशेष स्थान दिलं आहे. पहिलं म्हणजे रामायण आणि दुसरं म्हणजे महाभारत. दोन्ही पुराण आपल्याला बरंच काही चांगलंही शिकवून जातात, तर बरंच काही वाईट आहे. तर इथे आपल्याला एस जयशंकर असं सांगतायत की आपण रामायणाला जास्त मॉरलाईज केलं पाहिजे महाभारतापेक्षा, कारण रामायण आपल्याला भरपूर चांगल्या गोष्टी महाभारतापेक्षा शिकवून जातं. की राम हा कसा राजा होता, तो एकवचनी होता.
तशा गोष्टी आपण जास्त मॉरलाईज केल्या पाहिजेत, ना की फॅमिली पॉलिटिक्स जास्त मॉरलाईज केलं पाहिजे की घरातच फूट पडली आहे. आणि पुढे त्यांनी जे पुस्तकात प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी काय केलं आहे, महाभारताचे उदाहरणं देत प्रत्येक चॅप्टर समजावलं आहे. ते आपण पुढे पाहणारच आहोत. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. पहिल्या चॅप्टरमध्ये जास्त काही दिलेलं नाही आहे, पहिला चॅप्टर छोटाच आहे, एवढंच दिलेलं आहे. तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.